सुरुवातीलाच एक सगळ्यात मोठी बातमी समोर येते। बातमी पुण्यातून आहे। पुण्यात जीबीएस मुळे पहिला मृत्यू झालाय। सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या 56 वर्षीय महिलेचा जीबीएस मुळे मृत्यू झालाय। ही महिला कॅन्सरग्रस्त होती। 15 जानेवारीला तिला ससूनमध्ये दाखल करण्यात आलं आणि या महिलेचा मृत्यू जीबीएस न झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। त्यामुळेच राज्यात जीबीएस बळींचा आकडा 2 वरती गेलाय। याआधी सोलापुरातील एकाचा जीबीएस मुळे मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता पुण्यात जीबीएसने एकाचा बळी घेतलाय। त्यामुळे आपल्या आरोग्यासंदर्भात अधिक सतर्क होणं गरजेचं आहे। 2 मृत्यू जीबीएस मुळे झाले आहेत। हा आकडा वाढू नये म्हणून आपल्यालाच दक्षता घेणं गरजेचं आहे। यानंतर वळूयात राज्यभरातील इतरही बातम्यांकडे। टॉप 50च्या माध्यमातून वेगवान आढावा घेऊयात। जीबीएस आजारानं राज्यात एक बळी गेल्यानंतर केंद्राचं 7 जणांचं पथक पुण्यात दाखल झालं। हे पथक पुण्याच्या नांदेड गावात पाहणीसाठी पोहोचलं। मात्र पथक विहिरीची पाहणी न करताच परत जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आणि गावकऱ्यांनी पथकाला रोखलं। त्यानंतर पथकानं विहिरीतील पाण्याची पाहणी केली। लातूरमध्ये जीबीएस आजाराचे 2 संशयित रुग्ण आढळलेत। संशयित रुग्णांवरती लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। तर जीबीएसची शक्यता लक्षात घेऊन अगोदरच रुग्णालयात कक्ष स्थापन करण्यात आलाय। जीबी सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवरती हिंगोली जिल्हा आरोग्य प्रशासनही अलर्ट झालंय। हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात 16 आयसीयू बेड आणि 10 जनरल बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। तसंच नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलंय। भारत इंग्लंड चौथ्या टी20 सामन्यावरती सुद्धा जीबीएसचं सावट पाहायला मिळत आहे। 31 जानेवारीला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे इथल्या स्टेडियमवरती हा सामना रंगणार आहे। तर जीबीएसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारनं योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत। पुण्यामध्ये आरटीओ विभागातर्फे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा क्रीडा अभियानाचं आयोजन करण्यात आलं। या अनुषंगानंच चालकांची ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट पुढे ढकलण्यात आली आहे। या कार्यक्रमासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मोटर वाहन विभागाचे खेळाडू सहभागी होणार आहेत। महाडजवळील वीर स्थानकावरून शेगाव तसंच अमरावतीकडे जाण्यासाठी 11 फेब्रुवारीला विशेष गाडी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे। आणि यामुळे शेगावला जाणाऱ्या संत गजानन महाराज भक्तांची तसंच खानदेश विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। नूतनीकरणामुळे मुंबईतील विमानतळ यावर्षी बंद करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी टर्मिनलचा पुनर्विकास केला जाणार आहे। टर्मिनल नूतनीकरणाचं काम याच वर्षी सुरू होईल। तर या नूतनीकरणामुळे विमानतळ 2 आणि नव्यानं बांधलेलं नवी मुंबई विमानतळ वापरलं जाईल। एसटी पाठोपाठ आता पुण्यातील पीएमपीएमएलची तिकीट दरवाढ होणार आहे। इंधनाचे वाढते दर, वाहनांच्या सुट्या भागाच्या वाढत्या किमती आणि कर्मचाऱ्यांची झालेली पगारवाढ यामुळे वाढ करण्यात आली आहे। पीएमपीएमएल मधून दररोज 10 ते 12 लाख प्रवासी प्रवास करतात। ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना देण्यात आलेला भूखंड आता क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला देण्यात येणार आहे। या संदर्भातील सरकारनं दुरुस्ती आदेशही जारी करण्यात आलेला आहे। मुंबईतल्या वांद्रे इथे 2000 स्क्वेअर मीटरचा हा भूखंड असून यासाठी रहाणेला 4 कोटी भरावे लागणार आहेत। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय। न्यायमूर्ती एस किल्लोर यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय घेण्यात आलाय। तर गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी अटक झाल्यापासून तुरुंगातच होते। येत्या काही दिवसांत 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती बुरखा घातलेल्या परीक्षार्थींना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येऊ नये असं पत्र मंत्री नितेश राणेंनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना लिहिलंय।
अभिनेता सैफ अली खानवरती चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सैफवरती चाकू हल्ला केल्याप्रकरणी मोहम्मद शरीफुल शेहजादला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली आहे. मात्र कोर्टाने ती फेटाळून लावली आणि आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मुंबईतील जुहूमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या 12 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकानं ही कारवाई केली असून त्यांच्याकडून काही पासपोर्ट आणि कागदपत्रही जप्त करण्यात आली आहेत. तसंच ठाण्यातील उथळसरमधूनही 4 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे डहाणूचे पदाधिकारी अशोक धोड यांच्या शोधासाठी पोलिसांनी 8 पथकं तैनात केली. धोडी यांच्यासोबतच घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आहे आणि आतापर्यंत पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यातही घेतलाय. पीपल फॉर ॲनिमल्स कार्यकर्ते आणि रेप पार्टी प्रकरणाचा साक्षीदार सौरभ गुप्ता यांनी एल्विश यादव विरोधात FIR दाखल केलाय. एल्विश यादववरती साक्षीदाराला धमकावल्याचा आरोप करण्यात आलाय. गाझियाबादमधील नंदग्राम पोलीस ठाण्यात एल्विश यादव विरोधात FIR दाखल झाली आहे. अमेरिकेच्या F-35 लढाऊ विमानाचा भीषण असा अपघात झालाय. लढाऊ विमान अलास्कामध्ये कोसळलं. विमानाच्या पायलटनं पॅराशूटच्या मदतीनं स्वतःचे प्राण वाचवले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. मशीद बंदरमध्ये कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणी अंतर्गत गर्डर बसवण्याचं काम 52% पूर्ण झालंय. उर्वरित काम टप्प्याटप्प्यानं केलं जाणार आहे आणि त्यामुळे येत्या 7 जूनपर्यंत कर्नाक पूल हा प्रवाशांच्या सेवेत आणण्याचं पालिकेचं नियोजन आहे. कोस्टल रोडवरती बेस्ट मार्गिका आहे. मात्र अजूनही या मार्गावरती बेस्ट बस सुरू झालेल्या नाही आहेत. बस चालवण्याबाबत बेस्ट प्रशासन उदासीन असल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे या मार्गावरती बेस्टनं तातडीनं बसगाड्या सुरू कराव्यात अशी मागणी प्रवासी करतायत. नाशिकमध्ये सिटी लिंक कंपनीच्या वतीनं शहरात 250 बस चालवल्या जात आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत केंद्र सरकारच्या PM ई-बस सेवेअंतर्गत आणखी 50 इलेक्ट्रिक बस सेवेत दाखल होणार आहेत. केंद्रीय शहरी वाहतूक मंत्रालयानं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे PM ई-बस सेवेचा आढावा घेतलाय. NMMTच्या वतीनं पर्यावरण स्नेही प्रवासावरती अधिक भर दिला जातोय. त्यानुसार यापुढे केवळ CNG आणि इलेक्ट्रिकल बस खरेदीला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानुसार 100 ई-बस खरेदीचा निर्णय परिवहनानं घेतलाय आणि त्यातील 60 ई-बस परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या. गुजरात जुनागडमधून सक्करबाग प्राणी संग्रहालयातून 2 सिंह हे बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झालेत. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंहांची संख्या आता 5 झाली आहे. पर्यटकांचा व्याघ्र आणि सिंह सफारीचा आनंद त्यामुळे द्विगुणित होणार आहे. तसंच उद्यानाच्या तिजोरीत सुद्धा भर पडेल. भायखळ्यात राणीच्या बागेत 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत पुष्पोत्सव आयोजित करण्यात आलाय. यावर्षी पुष्पोत्सवाचं 28वं वर्ष आहे. राष्ट्रीय प्रतीक संकल्पनेवरती आधारित सजावटही करण्यात येणार आहे. पुष्पोत्सवात 5000 रोपांमध्ये विविध प्रकारची प्रजातींची पानफुलांची आकर्षक सजावट करण्यात येते. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे प्रयागराजमध्ये दाखल झाले. सपत्नी सोबत त्यांनी मौनी अमावस्येनिमित्त रोहित पवारांनी कुंभमेळ्यात स्नान केलंय. अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे प्रयागराजच्या महाकुंभात सहभागी झाले. यावेळी त्यांनी पत्नीसह महाकुंभात अमृत स्नान केलं. प्रवीण तरडे पत्नी स्नेहल तरडेसह महाकुंभात सहभागी झाले. लातूरच्या जुन्या औसा रोड परिसरात 4 नशा करून आलेल्या टवाळखोरांनी दुचाकी आणि व्यावसायिकांच्या गाड्या फोडल्यात. दिवसाढवळ्या टवाळखोरांनी दगड आणि हातात काठ्या घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी या टवाळखोरांच्या मुसक्या आवळल्या. दिल्ली मेरठ एक्सप्रेस वेवरती धुक्यामुळे सुमारे 25हून अधिक वाहनं एकमेकांवरती आदळली आहेत. सुदैवानं या घडलेल्या अपघातात जीवितहानी झाली नाहीये. मात्र झालेल्या अपघातामुळे घटनास्थळी बराच वेळ जामही झाला होता.
आणि राजकीय गुटातून आता एक सगळ्यात महत्त्वाची अशी बातमी आहे. बातमी आहे अजित पवारांसंदर्भात, जे बीडचे पालकमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज पहिल्यांदाच बीडमध्ये जाणार आहेत. अजित पवारांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे. तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. मात्र धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित राहतील की नाही याबाबत सस्पेन्स अजूनही कायम आहे. बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत आणि त्यामुळेच आता अजित पवारांच्या उपस्थितीतल्या बैठकीत काय चर्चा होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. अजित पवार हे डीपीडीसीची बैठक घेणार असले तरी ते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाविषयी काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. यानंतर पुन्हा एकदा वळूया टॉप 50 कडे. बीड सरपंच हत्येप्रकरणी मी दोषी असेल तर राजीनामा घ्या असं विधान धनंजय मुंडेंनी केलंय. मला 51 दिवसांपासून टार्गेट केलं जात आहे असा आरोपही मुंडेंनी केलाय. तसंच सरपंच हत्येप्रकरणी दोषींना फाशी द्या अशी मागणी मुंडेंनी केली आहे. देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे आणि त्यातच आता भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. पालकमंत्री असताना मुंडेंनी परळी आणि अंबाजोगाईत काम न करता कोट्यावधींची बोगस बिलं उचलली असा आरोप धसांनी केला. धनंजय मुंडेंच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहे. बारामतीमध्ये मात्र त्यांच्या पक्षाचा मंत्री हा खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातो ही महाराष्ट्राची अवस्था आहे असं म्हणत संजय राऊतांनी धनंजय मुंडेंना टोला लगावलाय. मित्र म्हणून धनंजय मुंडेंना वाचवत असाल तर अयोग्य आहे. स्ट्रॉंग पुरावे देऊनही कारवाई होत नसेल तर फडणवीस, अजित पवार आणि शिंदेच्या विरोधात कोर्टात जाणार असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली आहे. यानंतर पवार गटाचे नेते संदीप क्षीरसागर आक्रमक झाले. वाल्मिक कराड जसा धनंजय मुंडेंचा खास आहे तसं धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे खास आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा अशक्य, भले कितीही पुरावे द्या असं ट्विट संदीप क्षीरसागर यांनी केलंय. सुप्रिया सुळेंकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा द्या असे पुरावे असून सुद्धा अजून कारवाई का करत नाही असा सवाल सुळेंनी उपस्थित केलाय. दिवसेंदिवस वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा अगदी वाढत चाललाय. लातूरात वाल्मिक कराडची संपत्ती असल्याचं आता समोर आलंय. दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावरती लातूरमध्ये बंगला आहे आणि लातूरच्या उच्चभ्रू वस्तीत हा बंगला आहे. त्याची किंमत जवळपास 5 ते 6 कोटी असल्याचं कळत आहे. बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 51 दिवस पूर्ण झालेत. त्यांच्या हत्येतील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे. आरोपी फासावरती लटकत नाही तोपर्यंत लढत राहणार असा निर्धार धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलाय. तर अजित पवार यांनी निरोप पाठवला तर त्यांची भेट घेणार असंही ते म्हणालेत. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कृष्णा आंधळेच्या आई वडिलांनी आता सीआयडीनं चौकशीसाठी त्यांना बोलावलं होतं. कृष्णा आंधळेच्या आई वडिलांच्या चौकशीतून काही धागेदोरे हाती मिळतात का असा तपास यंत्रणांचा प्रयत्न आहे. ओबीसी आरक्षणाबाबत रखडलेल्या याचिकेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. आता ही सुनावणी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. ओबीसी आरक्षण संदर्भातल्या याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात होऊ शकेल असा विश्वास सरकारनं व्यक्त केलाय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कामाला लागा अशा सूचना अजित पवारांनी आपल्या आमदारांना दिल्यात. पक्षाला अडचण निर्माण होईल अशा बाबी टाळा, कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होऊ देऊ नका अशी तंबी सुद्धा अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. स्थानिक निवडणुकींपूर्वी ठाणे जिल्ह्यात महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता वर्तवली जाते. पक्षाने जबाबदारी दिली तर नवी मुंबईसारखं ठाण्यात यश संपादन करून दाखवेल असं म्हणत भाजपचे नेते गणेश नाईक यांनी थेट एकनाथ शिंदेंनाच इशारा देण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार भरणार आहे.
दर 3 महिन्यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा गणेश नाईकांनी केली आहे. दरम्यान जनतेच्या भल्यासाठी जनता दरबार घेतला पाहिजे अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. नंदुरबारमध्ये भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय. भाजप नेते विजयकुमार गावित यांनी नाव न घेता शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवींवरती निशाणा साधलाय. आगामी निवडणुकीत किती लोक एकत्र आले तरी जनतेचा गावित परिवारावरचा विश्वासच आहे असं म्हणत विजयकुमार गावित यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना टोला लगावलाय. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. शक्तीपीठ महामार्ग झाल्यास मराठवाडा आणि विदर्भातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. शासनानं बाधित शेतकऱ्यांना योग्य तो भाव दिल्यास आमचा या महामार्गाला कुठलाही विरोध नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे. ईपीएफ पेन्शन धारकांचे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन त्यांनी केलं. 9,000 रुपये महागाई भत्त्यासहित पेन्शन लागू करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. तर आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांनी मागणीचं निवेदन दिलं. महायुती सरकारनं एसटी भाडेवाढीच्या विरोधात येवल्यात उद्धव ठाकरे गट आक्रमक झाले. संतप्त शिवसैनिकांनी येवला बस स्थानकात लालपरी रोखत चक्काजाम आंदोलन केलंय. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तर एसटीची भाडेवाढ तातडीनं रद्द करण्याची मागणी केली गेली.